मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये एकमेव भाजपाचा नगरसेवक असणारा किरण भोईर यांना या निवडणुकीमध्ये मात्र उमेदवारी डावललेली आहे आणि आता सध्या माझ्यासोबत माजी नगरसेवक किरण भोईर आहेत। किरणजी, काय सांगणार की तुमची या निवडणुकीमध्ये उमेदवारी डावललेली आहे, काय भावना आहेत सध्या? भावना खूप दुःखद आहेत आणि वेदक आहेत भावना, नाही असं नाही आहे। वेदना अशा आहेत की आणि सर्वांनी सांगायला पाहिजे होतं की मला नक्की या इलेक्शनच्या टाईममध्ये नक्की माझी काय रणनीती असेल किंवा मी काय केलं पाहिजे। मी कधीपासून पक्षश्रेष्ठींना सांगत होतो का मी काय काय केलं पाहिजे, कुठलं काय मी लढवली पाहिजे। तर काय सुरुवातीला मला सर्वांनी सांगितलं की हा पॅनल तुम्हाला काढायचा आहे तर तुम्ही तयारीला लागा। अच्छा नाही बोलले, तयारीला लागा, तुमच्याशिवाय पॅनल येऊ शकत नाही। आणि आत्ता विषय असा झाला, मी खासदारांशी आणि यांच्याशी बोलत होतो। खासदार साहेब मला शेवटपर्यंत बोलत होते की होईल, अजून काय फिक्स नाही। नंतर त्यांनी फोन उचलायचा बंद केला। मी खासदार साहेबांना एकदा फोन करून सांगितलं देखील, खासदार साहेब मला नक्की काय करायचं आहे, मी प्रचार करू पक्षाचा, शांत राहून घरी बसू का कशा पद्धतीने काम करू। खासदार साहेब सांगतात की मी कळवतो तुम्हाला। इतक्या ह्या दोन गोष्टी झाल्या त्यांच्या। का डावललं का तुम्हाला, ह्याचं काही कारण कळालं का? आणि नेमकं का तुम्ही अंतर्गत राजकारणाला बळी पडले का? तुमच्या म्हणजे कुठं ह्याचा काय प्रॉब्लेम? ॲक्च्युली हे अध्ययनाची गोष्ट आहे का डावललं। मी नेहमी त्यांना तेच सांगत होतो की तू संवाद तर साधा, माझी चुकी कुठे झाली आहे, कुठे काय प्रॉब्लेम आहे, नक्की माझं चुकलं आहे कुठे, तुम्ही कोण संवाद साधत नाही, नक्की तुम्हाला काय करायचं आहे ते तरी सांगा। नाही, कोण काय बोलत नव्हतं। म्हणजे ठीक आहे। आता तुम्ही फॉर्म भरलाय का? किती फॉर्म भरले? मी 2 फॉर्म भरलेले आहेत। मी काल भारतीय जनता पार्टी म्हणून फॉर्म भरला आणि आज अपक्ष म्हणून फॉर्म भरला। काल मी फॉर्म भरला भारतीय जनता पार्टीतून, मला वाटलं की ते आता तरी मला फोन करतील, पण कोणीही संवाद काल देखील नाही, आतापर्यंत संवाद नाही साधला। ह्याचं वाईट वाटतं। आता तुमच्या भावना अनावर होताना दिसत आहेत का? म्हणजे काय वेदना आहेत? बघा, वेदना ह्या लोकांसाठी होतात। मी माझ्या सेवेचं ज्या सेवा दिल्या आतापर्यंत लोकांसाठी, प्रशासन आणि शासन होतं म्हणूनच देऊ शकलो, मी कुठेतरी नगरसेवक होता म्हणून देऊ शकलो। लोकसेवा हे मी लोकांसाठीच करत होतो। कधी कधी वाटत होतं की काय करायला पाहिजे। बघा, शासनामध्ये कुठेतरी राहायला पाहिजे तर तुमचा प्रशासनावरती कुठेतरी अंकुश राहतो आणि लोकांची कामं होतात। वसई विरारमध्ये आत्ता भाजपाला एक चांगले दिवस आलेले होते आणि एका 3 टर्म राहिलेल्या नगरसेवकांना आता उमेदवारी नाकारलेली आहे। नाकारली उमेदवारी, ह्याचं दुःख आहे। 115 विरुद्ध 1 होतो मी, आणि मी 115 जे नगरसेवक होते त्यांना सर्वांना सडेतोड उत्तरं देखील द्यायचं। जिथे चुकलेलं आहे त्यांना चूक बोलायचो देखील, पाठबळ नसताना देखील बोलायचो, का एकटा असून सुद्धा बोलायचो। वाईट वाटलं थोडंसं। आता पुढची रणनीती काय असणार, कशी निवडणूक लढवणार आहे तुम्ही? बघा, मी पहिला पण बोललो तुम्हाला, मी लोकांचा आहे। माझ्या लोकांनी जे सांगितलं मला, आम्ही तुझ्या जोडीला आहोत, तू लढ, आणि मी लढण्यासाठी 100% तयार आहे। 2005 पासून आतापर्यंत संघर्ष आणि लोकसेवा हे करत आलो आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे। माझी उत्तर, आता निवडणूक कशी लढवणार आहे? अपक्ष म्हणूनच लढवणार अपक्ष म्हणून। अनेक निष्ठावंतांना या ठिकाणी डावललेलं आहे, मग ह्या अनेक डावललेल्या आणि नाराज निष्ठावंतांचं तुम्ही पॅनल बनवणार? हे बघा, पॅनल तर बनवावेलाच लागेल। निवडणूक लढवण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी नाही, निवडून येण्यासाठी, आणि असा तसा निवडून नाही येणार, मेजॉरिटीने निवडून येण्यासाठी करणार। लोक ज्याच्याकडे असतील तर लोकांना देखील माहीत आहे लोकसेवा मी केलेली आहे, तर लोक समोरूनच येतील। पक्षाला काय आदेश सांगणार तुम्ही? पक्षाला काही आदेश किंवा काय बोलणं इतका मी मोठा नाही आहे, मी पक्षातच आहे अजून तरी। मी समजतो जेव्हा पक्षश्रेष्ठी सांगतील का पक्षातून काढलं आहे तेव्हा मी समजेल पक्षातून काढलं म्हणून मला, पण वाईट वाटते, इतकंच। निश्चितच आपण बघितलेलं आहे की हे होते किरण भोईर, भाजपा पक्षाचे 3 वेळाचे नगरसेवक होते। 2015 ज्यावेळेस 115 विरुद्ध भाजपाचा एकमेव नगरसेवक असणारा किरण भोईर यांना उमेदवारी डावलला असल्यामुळं आता कुठंतरी त्यांचा कंठ दाटून आलेला आहे। मात्र त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मी निश्चितच अपक्षामधून निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.